झी 24 तास एक पाऊल पुढे। द्राक्ष अधिक दर्जेदार व्हावीत किंवा त्यांना कीड लागू नये यासाठी त्यांच्यावरती रासायनिक औषधांचा फवारा मारला जातो। मात्र हीच कीटकनाशक आरोग्यालाही घातक ठरतायत। ही फवारणी आटोक्यात न आणल्यास कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त होते। त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने शेती करण्यासाठी राज्य सरकारने धोरण राबवण्याची मागणी होते। आणि पाहणार आहोत याच संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। ही रसरशीत द्राक्ष पाहून ती पटकन तोंडात घालावीत असं वाटणं स्वाभाविक आहे, मात्र ती खाताना सावधान, कारण ही द्राक्ष टपोरी वाटावीत, कीटकरहित राहावीत यासाठी त्यांच्यावर रासायनिक औषधांचा फवारा करण्यात येतो खरा, मात्र हीच औषधं मानवी आरोग्यासाठी घातक ठरू शकतात। कधी कधी केवळ उत्पन्न वाढीसाठी मारलेल्या या औषधांचा अंश द्राक्षांवरही शिल्लक राहू शकतो आणि द्राक्षांवाटे आपल्या पोटातही जाऊ शकतो। महत्त्वाचे आजार जे होत्या ते कीटकनाशक फवारणी केल्यामुळे ते द्राक्ष असो सर्व प्रकारचे भाजीपाला फळं ह्याच्या सरसपणे जे पेस्टिसाइड फवारल्यामुळेच ना आजाराचे प्रमाण वाढलं। केवळ द्राक्ष खाल्ल्यानं नाशिकमध्ये अनेक मुलांना डायरिया, बॅक्टेरियल डिसीजला सामोरं जावं लागतंय। या औषधांचा सर्वाधिक वापर पंजाबमध्ये होत असल्यानं प्रत्येक कुटुंबात सरासरी 2 व्यक्ती कर्करोगानं पीडित आहेत। राज्यातही हीच परिस्थिती निर्माण होत असून प्रामुख्यानं नाशिकमध्ये रासायनिक औषधांची 200 कोटी रुपयांची उलाढाल होतीये। ही बाब नक्कीच चिंताजनक आहे। साधारणतः मागच्या 1.5 ते 2 महिन्यापासून डायरिया आणि उलट्यांचं प्रमाण लहान बाळांमध्ये थोडं जास्त प्रमाणात आढळलेलं आहे। राज्यात कर्करोगाचा प्रभाव रोखण्यासाठी राज्य शासनानं भाजीपाल्यावरील कीटकनाशकांच्या फवारणीविषयी गांभीर्यानं पावलं टाकण्याची गरज आहे। त्यासाठी गरज आहे ती सेंद्रिय शेतीला चालना देण्याची। झी 24 ताससाठी नाशिकहून योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।